Friends, today we are going to see the demo of the letter, for which we will divide our clip into certain sections. First, you will get to see how you are asked to draft a letter. पत्र तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये नेमकं कसं दिलं जातं आहे हे आपण पहिल्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत. नाव हॅव अ लुक ॲट द स्क्रीनवर पहा. Question number 5A. It is always a letter writing activity in which you are supposed to write any one of the letter, either A1 or A2. See, if you read it carefully, you will get certain things. Now we are going to read the text given in the activity sheet. Imagine you are Anand Ravi Jadhav from room number D470, Shriram Nagar, Panchavati, Nashik, 422002. Imagine you are Anand Ravi Jadhav. So who is writing the letter? पत्र कोण लिहित आहे? Yes, Anand Ravi Jadhav is writing a letter. He is the sender. His address is given. Now, going next, आपण पुढे वाचूया. You have read the following advertisement. आनंद reads advertisement. आनंद ती advertisement वाचतो. The advertisement is regarding no plastic campaign. Now attempt any one letter from the following. So, sender's address आपल्याला मिळाला आणि याच्या मदतीने आपल्याला we are supposed to attempt any one of the letter. Okay? आता आपण अजून काय माहिती दिलेली असते ॲक्टिव्हिटी शीटमध्ये ती पाहणार आहोत. सी, वी आर गिवन 2 letters टू राईट. 2 पत्र आपल्याला दिलेली असतात लिहिण्यासाठी अँड वी आर सपोज टू चूज एनी वन ऑफ देम. सो आय वुड सजेस्ट यू, मी तुम्हाला अशी विनंती करेल दॅट प्लीज चूज फॉर्मल लेटर फॉर रायटिंग. व्हाय फॉर्मल लेटर? फॉर्मल लेटर का? बिकॉज फॉर्मल लेटर गॅरंटीज यू मॅक्झिमम मार्क्स. अधिकाधिक मार्क देण्याची गॅरंटी फॉर्मल लेटर घेतं. याचे काही सेक्शन्स असतात. इनफॉर्मल लेटरला आपल्याला असे सेक्शन करता येत नाहीत, पण फॉर्मल लेटरचे जर आपण सेक्शन केले तर आपण सहज 5 पैकी 3.5 किंवा 4 मार्क्स स्कोअर करू शकतो. मग फॉर्मल लेटर संदर्भात काय माहिती दिली ती आपण पाहणार आहोत. आपण फॉर्मल लेटरचा मथळा वाचूया. राईट अ लेटर टू द चीफ ऑफिसर ऑफ नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन, राजीव गांधी भवन, नाशिक. येस, काय मिळालं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला? एक्झॅक्टली, वी गॉट रिसिव्हर्स ॲड्रेस. पत्र कोणाला पाठवायचं आहे त्याचा ॲड्रेस मिळाला आहे आपल्याला. वी आर सपोज टू राईट, आनंद जाधव इज सपोज टू राईट अ लेटर टू द चीफ ऑफिसर. द चीफ ऑफिसरला पत्र लिहायचं आहे. द चीफ ऑफिसर ऑफ नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन. त्याचा ॲड्रेस दिला आहे राजीव गांधी भवन, नाशिक. रीडिंग फर्दर, पुढे आपण जर वाचत गेलो तर आपल्याला लक्षात येतं की व्हाय टू राईट अ लेटर. पत्र का लिहायचं आहे? सब्जेक्ट मिळतो आहे आपल्याला. सब्जेक्ट काय दिला आहे? फॉर प्रोव्हाइडिंग डस्टबिन्स, ब्रूम्स, गॅर्बेज ट्रॉली एटसेट्रा फॉर नो प्लास्टिक कॅम्पेन. Exactly. In this line you got the subject of the letter. पत्राचा विषय मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आताच म्हटलं की व्हाय फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर का निवडायचं? कारण सेंडर्स ॲड्रेस, रिसिव्हर्स ॲड्रेस, सब्जेक्ट, 3 डिफरंट सेक्शन्स, वेगवेगळे सेक्शन्स असतात. वेअर यू गेट स्कोअर. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्कोअर मिळायची संधी असते. नाव याच्यासोबत यू आर ऑल्सो गिवन अन ॲडव्हर्टिजमेंट टू रीड. तुम्हाला वाचण्यासाठी एक ॲड दिलेली असते. धिस ॲड हेल्प्स यू टू डेव्हलप द मेन बॉडी ऑफ द लेटर. ही ॲड आपल्याला मेन बॉडी डेव्हलप करायला मदत करते. बघा, ॲड दिली आहे, जेवढी समजेल तेवढी वाचा. काय ॲड आहे? से नो टू प्लास्टिक कॅम्पेन, रोटरी क्लब ऑफ नाशिक. आपल्याला एक लक्षात येतं आहे की धिस कॅम्पेन इज ऑर्गनाइज्ड बाय रोटरी क्लब ऑफ नाशिक. 4 एप्रिल 2020.
टाईम इज गिवन 9 AM आणि इफेक्ट्स ऑफ प्लास्टिक असं काहीतरी दिलं आहे. काही हरकत नाही, जे तुम्हाला लक्षात आलं त्याच्या मदतीने बघा आपण ब्युटिफुल एक फॉर्मल लेटर कसं ड्राफ्ट करू शकतो ते बघतोय. सो टू सेक्युअर हाफ मार्क आपल्याला सेक्युअर करण्यासाठी फर्स्ट वी विल राईट सेंडर्स ॲड्रेस लिहिताना नेम अँड ॲड्रेस इज गिवन. नेम अँड ॲड्रेस दिला आहे आनंद रवी जाधव, रूम नंबर D470, श्रीरामनगर, पंचवटी, नाशिक, and Nashik's pin code number 422002. See, this whole address, this sender's address is written in the left corner of the page. पेजच्या डाव्या कॉर्नरला लिहिलं आहे. दॅट इज कॉल्ड लेफ्ट अलाइनमेंट. आपल्याला लेफ्ट अलाइनमेंट ठेवायचं आहे. सो इन द लेफ्ट कॉर्नर ऑफ युअर आन्सर बुक यू शुड राईट अन ॲड्रेस लाईक धिस. अशा पद्धतीने तुम्हाला ॲड्रेस कॉपी करून लिहायचा असतो. वाईल रायटिंग ॲड्रेस लिहिताना स्क्रीनवर बघा हाऊ कॅपिटल्स आर यूज्ड, कॅपिटल्स कसे केलेत, हाऊ पंक्च्युएशन मार्क्स आर यूज्ड, कॉमा कसे कुठे ठेवलेत ते बघा आपण. आणि इन दिस वे यू कॅन राईट अ ब्युटिफुल ॲड्रेस. मुव्हिंग नेक्स्ट, ॲड्रेस पूर्ण झाला की वी आर सपोज टू राईट डेट. तारीख आपल्याला लिहायची असते. सो 4 एप्रिलला ते कॅम्पेन आहे. आपण 2-4 दिवस अगोदरची तारीख टाकूया. इथे मी 9 जुलै ही तारीख घेतली आहे. बघा हाऊ टू राईट अ डेट कशी लिहावी. बरेचशी मुलं काय करतात 9/7/2020 अशी तारीख लिहितात. दॅट्स अ रॉंग वे. तारीख कशी लिहायची 9th जुलै 2020. वॉट एव्हर मंथ इट मे बी, कुठलाही महिना असू द्या, कुठलंही वर्ष असू द्या, कुठलाही तारीख असू द्या, त्या पद्धतीने तारीख लिहायचा सराव करा. सो युअर हाफ मार्क इज डन हिअर. नाव मुव्हिंग टू रिसिव्हर्स ॲड्रेस. आता आपण रिसिव्हर्स ॲड्रेसला जाऊया. नाव मुव्हिंग टू रिसिव्हर्स ॲड्रेस आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, तोच आपल्याला कॉपी करायचा आहे. सेंडर्स ॲड्रेस लिहून झाला की लिव्ह अ लाईन ऑर 2, 1-2 लाईन सोडून आपण लिहिणार टू द चीफ ऑफिसर, नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन, राजीव गांधी भवन, नाशिक. रिसिव्हर्स कंप्लीट ॲड्रेस, रिसिव्हरचा कंप्लीट ॲड्रेस इथे आला आहे. एनी डाऊट, काही शंका? एवढं तर आपल्याला लिहिता येईलच. हिअर यू आर डन विथ हाफ मार्क. हाफ मार्क इथे तुमचा कंप्लीट झाला आहे. सो 1.5 + 1/2 मार्क. मुव्हिंग टू नेक्स्ट, दॅट इज सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन. सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन कसं लिहायचं? मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हॅज डाऊट्स. अनेक विद्यार्थ्यांची शंका असते. इट्स अ व्हेरी सिम्पल. वाईल रायटिंग द सब्जेक्ट, मार्जिनपासून लेफ्ट अलाइनमेंटपासून थोडी जागा सोडा, सब्जेक्ट असं लिहा. आणि मग ॲप्लिकेशन फॉर, हे 2 वर्ड्स आपले कॉमन असले पाहिजेत. आणि सब्जेक्ट कुठे दिलेला असतो? आपण मगाशीच म्हटलं की फॉर्मल लेटरचं जे तुम्ही रीडिंग केलं ते म्युन्सिपल कमिशनरला पत्र लिहायचं आहे, चीफ ऑफिसरला पत्र लिहायचं आहे, तिथे तो सब्जेक्ट दिलेला होता. सब्जेक्ट ॲप्लिकेशन फॉर प्रोव्हाइडिंग डस्टबिन्स, ब्रूम्स, गॅर्बेज ट्रॉली एटसेट्रा फॉर नो प्लास्टिक कॅम्पेन. ज्या रेड इंकमध्ये दिलं आहे त्या लाईन्स आपण ॲक्टिव्हिटी शीटमधून कॉपी केलेल्या आहेत. मला नाही वाटत हे तुम्हाला कठीण असेल. इट्स अ मॅटर ऑफ युअर रीडिंग. तुम्ही वाचतात कसं त्यावर आहे. सो सेंडर्स ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे, रिसिव्हर्स ॲड्रेस दिलेला आहे, सब्जेक्ट ऑलरेडी दिलेला आहे. व्हॉट डिड यू डू? तुम्ही काय केलं? यू जस्ट कॉपीड इट फ्रॉम युअर ॲक्टिव्हिटी शीट इन टू युअर आन्सर बुक. सब्जेक्ट असा लिहायचा असतो. सब्जेक्ट ॲप्लिकेशन फॉर हे कॉमन वर्ड्स आहेत. आणि मग ज्या लाईन्स दिल्या आहेत त्या जस्ट कॉपी करायच्या आहेत. सो यू आर डन विथ युअर हाफ मार्क. अँड रिस्पेक्टेड सर, हे काय सॅल्युटेशन असेल, हे मी रेड इंकमध्ये घेतलं आहे. रिस्पेक्टेड सर हे कुठल्याही फॉर्मल लेटरला कॉमन सॅल्युटेशन असेल. ओके. सो रिस्पेक्टेड सर ही गोष्ट कधीच विसरायची नाही.
पंक्च्युएशन बघा, कॅपिटल्स बघा. मुव्हिंग नेक्स्ट. पुढे जाताना आता आपला महत्त्वाचा विषय येतो आहे की हाऊ टू डेव्हलप द मेन बॉडी ऑफ द लेटर. बरेच विद्यार्थी इथेच पत्रलेखन सोडतात, त्यांना हा भाग जमत नाही, त्यामुळे ते पूर्णचा पूर्ण लेटर रायटिंगचा हा क्वेश्चन किंवा ही ॲक्टिव्हिटी सोडून देतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तसं नाही आहे. इफ यू आर डन विथ सेंडर्स ॲड्रेस, इफ यू आर डन विथ रिसिव्हर्स ॲड्रेस, इफ यू आर डन विथ सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन, नाऊ रायटिंग मेन बॉडी इज नॉट दॅट मच डिफिकल्ट. हे तेवढं डिफिकल्ट नाही आहे. कसं लिहिणार आपण बघूया. माझ्या टिप्स आपण लक्षात ठेवा. 2 गुणांसाठी मेन बॉडी असते. बघा स्क्रीनवर एक लाईन आली आहे. विथ रेफरन्स टू अबाउ मेन्शन्ड सब्जेक्ट आय विश टू राईट अ लेटर टू. हे रेड इंकमध्ये तुम्हाला दिसतं आहे. इट मीन्स की ह्या लाईन्स तुमच्या कॉमन लाईन्स आहेत. या कॉमन लाईन्स असतील. लेट देअर बी एनी फॉर्मल लेटर, कुठलंही फॉर्मल लेटर असेल तुम्हाला तुमच्या 2021च्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये, तर ह्याच कॉमन लाईन्स आपल्या असायला हव्यात. यू शुड बिगिन युअर लेटर विथ दीज लाईन्स. विथ रेफरन्स टू अबाउ मेन्शन्ड सब्जेक्ट आय विश टू राईट अ लेटर टू. याच लाईन्सने आपण पत्राला सुरुवात करावी. आणि मग पुढच्या लाईन्स मी ब्लॅक इंकमध्ये लिहिलेत. फॉर प्रोव्हाइडिंग डस्टबिन्स, ब्रूम्स, गार्बेज ट्रॉली एटसेट्रा फॉर नो प्लास्टिक कॅम्पेन. हेही तुम्ही काय केलं? यस, स्मार्ट विद्यार्थी काय करेल? यस, यू कॉपीड इट फ्रॉम द ॲक्टिव्हिटी शीट. यू कॉपीड इट फ्रॉम द सब्जेक्ट ऑफ द लेटर. सब्जेक्टमधून तुम्ही कॉपी केलेल्या लाईन्स आहेत. जो तुम्ही सब्जेक्ट लिहिला आहे ना, तिथून हे कॉपी केलं आहे. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग 2.5 लाईन्स, 2-2.5 लाईन्स लिहिणं इज नॉट दॅट मच डिफिकल्ट. गेटिंग युअर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास येतोय? यस, व्हेरी नाईस, जमायलाच पाहिजे. नाऊ सेकंड पॅराग्राफ. सेकंड पॅराग्राफ कसं डेव्हलप करणार? 1.5 लाईन काहीतरी लिहा. सर, रोटरी क्लब ऑफ नाशिक हॅज अरेंज नो प्लास्टिक कॅम्पेन ऑन 4th एप्रिल ॲट 9 AM. हे तुम्ही कुठून त्या ॲडमधून पाहिलं आणि लिहिलं. इट इज अ कॅम्पेन फॉर अवर गुड. सो 1.5 लाईन अशा पद्धतीने आपण लिहून झाली की वी आर मुव्हिंग टू कॉमन लाईन्स अगेन. पुन्हा लेटर एंड करण्यासाठी काही कॉमन लाईन्स आपल्या मदतीला येतात. आज तुम्हाला या कॉमन लाईन्स इथे मिळत आहेत. वी रिक्वेस्ट यू टू लुक इन टू द मॅटर ॲज अर्ली ॲज पॉसिबल अँड डू द नीडफुल. या कॉमन लाईन्स आहे. थँक्यू हे कॉमन लाईन आहे. सो जेवढ्या रेडिंगमधल्या लाईन्स आहेत या कॉमन लाईन्स आहेत. अँड इन दिस वे बघा तुम्हाला समोर दिसतंय की 4.5 लाईन्स आपल्या झाल्यात. सो इन दिस वे यू आर सपोज टू गेट 2 गुणांसाठी आपण मेन बॉडी सुंदररित्या डेव्हलप करू शकतो. नाव क्लोजिंग ऑफ द लेटर. क्लोजिंग लेटर क्लोज करण्यासाठी हाफ मार्क इज अरोटेड. सो युअर्स फेथफुली हे कॉमन असेल आणि ज्या नावानं तुम्ही पत्र लिहित आहात, जो सेंडर आहे आनंद रवी जाधव, ते नाव आपण लिहितोय. कॅपिटल्स बघा. सो इन दिस वे वी कुड क्लोज द लेटर. आपण लेटर क्लोज केलं. नाव ग्रामर कॅरीज 1 मार्क. पूर्ण लेटरचं जे ग्रामर असतं इट कॅरीज 1 मार्क. सो फ्रेंड्स, आपण जे लेटर डेव्हलप केलं ते इतकं ब्युटिफुली डेव्हलप केलं आहे की देअर इज नो क्वेश्चन ऑफ कटिंग ग्रामर मार्क्स. ग्रामरचा मार्क कुठेही कापला जायला अशी शंकाच नाही आहे. सो यू आर शुअर टू गेट दॅट मार्क ऑल्सो. तो मार्कही तुम्हाला मिळेल. नाव यू कॅन सी ऑन द स्क्रीन. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की हाऊ ब्युटिफुल लेटर इज डिस्प्लेड देअर. किती सुंदर लेटर डिस्प्ले केलेलं आहे बघा. सेंडर्स ॲड्रेस, लिव्हिंग अ लाईन, एक लाईन सोडून रिसिव्हर्स ॲड्रेस, पुन्हा लिव्हिंग अ लाईन, सब्जेक्ट, लिव्हिंग अ लाईन, रिस्पेक्टेड सर, लिव्हिंग अ लाईन, मेन बॉडी ऑफ द लेटर, थँकिंग यू, युअर्स फेथफुली आनंद रवी जाधव. इन दिस वे फ्रेंड्स, लेटर रायटिंग इज अ स्किल. हे एक